स्वामी समर्थ महाराजांच्या पावित्र्याच्या नावाने सुरुवात करतो. जय जय रघुवीर समर्थ. आपण रोज कित्येक विचारांमध्ये अडकतो. मी हे करेन का? ते कसं होईल? लोक काय म्हणतील? इतक्या शंका, भीती आणि अपेक्षांनी भरलेलं मन आपल्याला अनेकदा थांबवतो. पण खरं आहे, आपलं मन म्हणजे आपली शक्ती. जर आपण त्यावर नियंत्रण घेतलं, योग्य विचार दिले, सकारात्मक दिशा दिली, तर ते खूप मोठं बल होऊ शकतं. आज मी तुमच्याशी बोलणार आहे. मनाचे स्वरूप, विचारांची ताकद, अनुशासन आणि दिनचर्या, आत्मविश्वास कसा वाढवावा, प्रेरणादायी उदाहरणं आणि कथा आपल्याला तो मार्ग दाखवण्याचा स्वामी समर्थासारखे विचार मार्गदर्शक ठरतील. मनाचे स्वरूप, मन हे स्वच्छ पाटीसारखे आहे. आपण त्यात कोणते विचार लिहितो तेच आपलं जीवन बनवतं. नकारात्मक विचार, तक्रारी, भीती हे पाटीवर काळी छाया पाडतात. पण सकारात्मक विचार, कृतज्ञता, धैर्य पाटीला प्रकाश. मी अपयशी ठरेल की काय? माझ्याकडे पुरेसे नाही. लोक मला कमी लेखतील. हे विचार मनात रुजतात आणि पलीकडे घेऊन जातात. जर आपण त्यांना ओळखलं, त्यांना आव्हान दिलं, त्यांना बदललं, तर मन शांत आणि शक्तिशाली बनू शकतं. विचारांची ताकद स्वामी समर्थ म्हणतात की विचार हे बीज आहेत. जर विचारांची काळजी घेतली नाही, मग तो नकारात्मक बीज बनतो आणि आयुष्यात परिणाम करतो. एक विचार मनात आला, मी कमी आहे. जर तो विचार दुसरा विचार देतो, मी प्रयत्न करेन, तेव्हा बदल सुरू होतो. मित्रांनो, विचार निवडू शकतो आपण. मी सक्षम आहे, मी शिकू शकतो, आज मी एक पाऊल पुढे जाईल. हे विचार जर रोज पोषण केले, त्यांना वाढ दिली, मग मनाने आपल्याला सहाय्य करायला सुरुवात करते. स्थिर ठेवायचे असेल तर अनुशासन आवश्यक आहे. आपली दिनचर्या अशी असावी की दिवसाचे सुरुवातीचे काही क्षण आनंद आणि स्थिरतेसाठी वापरावेत. ध्यान, शुभ विचार, आत्मचिंतन. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर 5-10 मिनिटां शांततेला वाचा, हलका व्यायाम, चाल, नाश्ता, शांतपणे सकाळी काही आध्यात्मिक वाचन किंवा विचार, संध्याकाळी विश्रांतीसाठी वेळ, रात्री झोपण्यापूर्वी मनशांत विचार. हे साधे पाऊल पण मनाची शक्ती वाढवते. आत्मविश्वास कसा वाढवावा? आत्मविश्वास म्हणजे फक्त मोठं बोलणं नाही, तर स्वतःवर असलेला शांत विश्वास. मी प्रयत्न करेन, मी शिकेन, मी हार मानणार नाही. हा आत्मविश्वास जीवन बदलतो. अनेकदा लोक म्हणतात, माझ्याकडे क्षमता नाही, माझ्या नशीब नाही. पण खरी गोष्ट अशी आहे की आत्मविश्वास नसेल तर नशीब देखील दूर राहते. स्वामी समर्थ म्हणले आहेत, देवा, माझ्या मन जर स्थिर असेल तर सगळं काही शक्य आहे. मन स्थिर म्हणजे आत्मविश्वास. प्रेरणादायी कथा. एक शेतकरी आणि त्याचा आत्मविश्वास. एकदा एक शेतकरी खूप संकटात होता. पिकं आली नाहीत, कर्ज वाढला होता, घरात उदास वातावरण. तो देवळात गेला आणि प्रार्थना केली, देवा, मला काहीतरी मार्ग दाखव. त्याच क्षणी त्याला वाटलं की त्याच्या मनात एक आवाज येतोय, तू तुझ्या प्रयत्नाला नवी दिशा दे, तू हे करू शकतोस. त्याने हार मानली नाही. तो पुन्हा शेतात गेला, नवीन पद्धती वापरल्या, कठोर मेहनत केली. 2 वर्षांनी तोच शेतकरी गावातल्या इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा ठरला. या कथेतून आपल्याला एकच शिकायला मिळत, परिस्थिती काहीही असो, आत्मविश्वास जिवंत ठेवला तर यश मिळत. नातेसंबंधांमध्ये मनाची ताकद. मन फक्त आपल्या यशासाठीच नाही, तर नातेसंबंध सुधारण्यासाठी देखील उपयोगी आहे. घरात आपण जर रोज कुरकुर केली, दोष दिले, तक्रारी केल्या, तर तणाव वाढतो. पण जर आपण संयम, प्रेम आणि समजूत दाखवली, तर वातावरण बदलत. लक्षात ठेवा, बोलताना गोड शब्द वापरा, समोरचा ऐका, चुका दाखवताना नम्रतेने बोला. हे साधे बदल मनाला शांत करतात आणि नातेसंबंध सुंदर बनवतात. एक व्यापारी होता, खूप पैसा कमावला होता, पण नेहमी असमाधानी राहायचा. माझ्याकडे अजून कमी आहे, असं तो म्हणायचा. एकदा तो स्वामी समर्थांच्या आश्रमात गेला. त्यांनी त्याला एक साधा प्रश्न विचारला, तू रोज किती तास समाधानी राहतोस? व्यापारी हसला आणि म्हणाला, समाधानी? ते तर मला कधीच कळलं नाही. स्वामी समर्थ म्हणाले, ज्याचं मन समाधानी नाही, त्याचं जीवन नेहमी रिकामं असतं. समाधानाच खरा खजिना आहे. तो व्यापारी विचार करू लागला, हळूहळू जीवनात संतोष आणू लागला. आणि नंतर त्याचं मन शांत झालं, नाती सुधारली, जीवन सुखकर झालं. थोडे जीवनातील उपयोगी विचार. प्रत्येक दिवस नवा आहे, त्याला हसून सामोरे जा. चुका म्हणजे शिकण्याची संधी आहे. इतरांना मदत केली की मन हलकं होतं. संयम हा सर्वात मोठा मित्र आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. मनाची साधना आणि ध्यान. मनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर साधना आणि ध्यान हे 2 महत्त्वाचे मार्ग आहेत.
साधना म्हणजे फक्त मंत्र म्हणणं नाही, तर आपल्या विचारांना योग्य दिशा देणं. दररोज फक्त 5 मिनिटं शांत बसून स्वतःला विचारणं, आज मी कोणती एक चांगली गोष्ट करू शकतो? हा विचार मनात टाकलात तर आयुष्य बदलू लागतं. ध्यान करताना श्वासावर लक्ष केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. मनातला तणाव, चिंता हळूहळू कमी होतो. शांती अनुभवायला मिळते. प्रेरणादायी उदाहरण, स्त्री शक्तीचा संयम. आपल्याकडे एक बाई होती जिचं आयुष्य खूप संघर्षमय होतं. घरात जबाबदाऱ्या, मुलांचं संगोपन, आर्थिक अडचणी, सगळं तिच्या खांद्यावर. पण तिने संयम सोडला नाही. दररोज ती सकाळी प्रार्थना करायची, माझं मन शांत राहो, माझ्या घराला सुख मिळो. तिचा हा सकारात्मक दृष्टिकोन संपूर्ण घर बदलून टाकतो. हीच खरी शक्ती, संयमाची आणि श्रद्धेची ताकद. सकाळी लवकर उठा आणि निसर्गात वेळ घालवा. कुटुंबासोबत बसून गप्पा मारा. एक दिवस मोबाईल, टीव्ही बाजूला ठेवून फक्त मनाशी संवाद साधा. रोज एखाद्याला धन्यवाद बोला. चांगले विचार वाचा आणि शेअर करा. या साध्या गोष्टी जीवनाचा खरा आनंद शिकवतात. संयमाच्या गुपित स्वामी समर्थांनी सांगितले आपल्याला नेहमी शिकवतात. जीवनात संकटं येणारेच, पण संयम ठेवलं तर मार्ग नक्की मिळतो. मनावर नियंत्रण ठेवलं, आत्मविश्वास वाढवलं आणि समाधान मनात ठेवले तर यश, शांती आणि आनंद आपोआप येतात. म्हणून लक्षात ठेवा, मन बदललं की जीवन बदलतं. ही कथा, विचार आणि साधना तुमचं मन शांत करेल, प्रेरणा देईल आणि जीवन सुंदर करेल. ताण, धावपळ, नातेसंबंधातील ताण या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. पण मानसिक शांती मिळवण्यास स्वामी समर्थांनी दिलेला संदेश खूप सोपा होता. मन स्थिर ठेवा, बाकी सर्व साध्य होईल. मन स्थिर ठेवणं म्हणजे काय? राग आल्यावर उत्तर न देता थोडा वेळ शांत राहणं. अडचण आली तर घाबरण्याऐवजी उपाय शोधून स्वतःची तुलना दुसऱ्यांशी न करता स्वतःवर विश्वास ठेवणं, हे केल्यावर मन हळूहळू शांत होतं. सकारात्मक विचारांची ताकद, आपण जसे विचार करतो तसंच आपलं आयुष्य घडत. सकारात्मक विचार म्हणजे मी करू शकतो, माझा जीवन सुंदर आहे, देव मला ताकद देतोय, प्रत्येक दिवस नवा. हे विचार मनात घेतल्या आयुष्य आनंदी होतं. प्रेरणादायी कथा. गरीब शेतकरी. एका गावात एक शेतकरी होता. पावसाळा आला नाही, पिकं वाढली, संपूर्ण गावात चिंता पसरली. पण हा शेतकरी दररोज म्हणायचं, मी मेहनत करेन, पुढच्या वेळी नक्की यश मिळेल. तो हार मानला नाही. पुढच्या वर्षी अधिक कष्ट केले आणि त्याला भरघोस उत्पन्न मिळाला. लोकांनी विचारलं, तू एवढ्या संकटात हसलास कसं? शेतकरी म्हणाला, मी शिकवलं आहे, संकट ही फक्त कसोटी असतात. संयम ठेवा, यश येणारच. छोट्या कृती, मोठा परिणाम. सकाळी उठल्यावर आरशात स्वतःकडे बघा आणि हसा. एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला शुभेच्छा द्या. दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. चांगल्या गोष्टी लिहून ठेवा आणि परत वाचा. निष्कर्ष, आनंदी जीवन. आनंदी जीवन म्हणजे श्रीमंती नाही, तर मनाची शांती आणि समाधान. स्वामी समर्थांचा खरा संदेश हाच होता. मनात समाधान ठेवा, संयम ठेवा